आणि मला बघा, फॉलो करा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी उंदेर मामा के. हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ असणार आहे गणपती बाप्पाचं विसर्जन. काय बोललास? हे बघ इथं झालेत वरती, पुढे इथं नाही आले ना अजून. हां, तर मी म्हणत होतो की आजचा व्हिडिओ असणार आहे गणपती बाप्पाचं विसर्जन. की आमच्या गावामध्ये गणपती बाप्पाचं विसर्जन कसं होतं, म्हणजे पहिले 5 दिवसाचे गणपतीचे विसर्जन होतात गौरीसोबत. तर ते विसर्जन कसं होतं ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत. मित्रांनो, 2 घरात नाचून झाले, त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो. इथं आलेत चोर आमच्याकडे, जरा तर मला चोर दाखवतो मी. आरतीतले खाताना चोर, हे बघा. घरच्यांना माहित पण नाही त्यांच्या ताटातलं कुठे गेलंय. हे वनीतले वांदरे बघा, हे घरच्यांना पण माहित नाही कुठे गेली 2. हे एक अजून होत ना, हिरवं हिरवं. मी आयुष फोड डायरेक्ट. अरे फोड मध्ये एक हात मार, जरासं पडलं तर पडलं, सोललंच तर सगळंच पडल. हा बस, आता तुकडा कर बस. गेम फोड ती साली बिली बघू नको आता. आता तसं फोड. हा अरे अक्षर म्हणतो घे घे घे, तू म्हणतो काय काय काय. तिला पाणी आणायला लावलं ती पाणी नाही, तू म्हणते पाणी आणायला पाहिजे विचारते. तू पण आहेस त्यातला काय काय. हो मग काय. तिकडं काय आहे, 1 मिशन सक्सेसफुल. आणून भरपूर घरं बाकी आहेत. हे बघा गावठी शेट बघा, भटणं करून डमळे सकाळी उठले टाटा. बघून बघून टाकले. रात्री जीवन भाऊ आलेला झोपायला रात्री. सकाळी ठेवतो, सकाळ ठेव नाही, सकाळ निकाल गेली तुझा. जल्दी जल्दी. हे आमचे ढोलपट्टू नावातले शाहीर यांच्या हाताखाली ढोलकी वाजवणारे आमचे ढोलकीपट्टू. आणि मागून त्यांचे समोर. तर मित्रांनो, नाच वगैरे झालाय आणि आमची गाडी बंद पडली वरती लावगण साड्यावरती. कालच बंद पडलेली, आम्ही चालत आलेलो, पण आज ते रिपेअर झाले. तर दादी बाईक घेऊन गेला होता, तर बाईक तिकडेच आहे. तर मी आणि भूषण चालले बाईक आणायला. त्यामुळे तुम्हाला नाचाचा व्हिडिओ दाखवायला नाही जमला. मी सांगणार आहे कोणाला तरी व्हिडिओ काढायला, त्या व्हिडिओ टाकेन मी, आणि मला जमेल तसंही टाकेन. चालू आहे का बघ.
हा तर नमस्कार मित्रांनो, आता चालू आहे दिरूच्या गणपतीकडे. नाचून वगैरे झालं, जेवण वगैरे केलं सगळ्यांनी आणि आता 2:30 वाजता गणपती बाहेर पडणार आहेत सगळ्यांचे. तर दिरूच्या इथे चाललो आहे गणपती मकरातून बाहेर आणायला, कारण त्याच्या इथे कोणी आहे नाही. तर आम्ही चालू, कारण की आमचे गणपती 5 दिवसाचे नाही, अनंत चतुर्थीपर्यंत असतात आणि तेव्हा विसर्जन होतात. तर आता दिरूच्या इथे चाललो आहे, तिथे आरती वगैरे करू, गणपतीला बाहेर घेऊ आणि पुढची सगळी प्रोसिजर मी तुम्हाला दाखवेन. तर ती नक्की बघा. तिथपर्यंत बाय बाय. वर्ता विघ्नाची दुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उठी शेंदुराची, कंठी जळके माळ मुक्ता फळा. मोरया मंगल मूर्ती आभूषण हात लाव तिकडून. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मित्रांनो, आता झिरूचा गणपती आणला एका ठिकाणी. तर तुम्हाला थोडक्यात असं सांगायचं होतं की 3 ठिकाणी गणपती बसतात, 3 ठिकाणी गणपती विश्रांती घेतात. एक इथे आहे, आमच्या आहे तिथं आहे, आणि अजून 2 ठिकाणी आहेत. अशी एक फणसाडी म्हणून आहे तिथं आहे, तिथं बसतात. आणि असे 3 ठिकाणी गणपती बसतात. तर एका ठिकाणी आता बसलेत, तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवतो कसं बसतात. तर एक थोडक्यात संदर्भ सांगायचा होता की कुठे कुठे गणपती बसतात म्हणून. आणि ती विश्रांतीसाठी बसतात, तिथे आरती होते, मग नाचतात, मजा अशी मजा असते. आमची गौराई बघा. हिरे जाडीत मोकड शोभा तो बरा, रुंदुणते नवपुरे चरणी घागरिया. जय देव जय देव. लवकर या. मधू मधूनच ये. हा गणपती बाप्पा मंगल मूर्ती. येता येता सगळे येणार.
गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी. नमस्कार मित्रांनो, आत्ताच दुसऱ्या ठिकाणी गणपती बाप्पा विश्रांतीसाठी थांबलेत. तिथे नाचलो वगैरे आम्ही, तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल. तर तिथून आता आम्ही जाणार तिकडे फणसाडी म्हणून आहे एरिया, तिकडे जाणार. तर तिकडेही गणपती बाप्पा बसतात, तिथे आरती होते, नाचतात. मग तिकडे महिला पण नाचतात, तोही व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेन, तर तोही बघा. आणि आत्ता वाजलेत मे बी 4-4:30. आता इथे फणसाडीत बसतील, तिथून मग खाली आम्ही कवटीवर जाणार. म्हणजे कवटीवर म्हणजे जिथे गणपती बाप्पाचं विसर्जन करतो, तर तेही मी तुम्हाला दाखवेन. तर अशी मजा करत जात असतो. आता इथे नारळ वगैरे देतात, ते सुरू आहे. ते झाल्यानंतर गणपती इथून उचलणार आणि तिथे फणसाडीमध्ये नेऊन परत थोडं थांबवणार. तिथे परत मग आरती नाच सगळं होईल आणि मग पुढे. ओके. सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि मला बघा, फॉलो करा.
मित्रांनो बघा या आमच्या अरे अंगणात मोर कसा नसतो. आंबा पाऊस ना आला. हा 2 वर्षाचा गाण्याने कोकणाला वेळ लावला तर त्यांना परत एकदा मोर कसा नाचू होतो. माझ्या अंगात मोर कसा नाचतो तर एकदा कोण मित्रांनो आता गणपती दुसऱ्या ठिकाणी बसलेले तर तिथून आता विसर्जनासाठी घाली नेतो जिथे पाणी वगैरे आहे प्रॉपर बंधारा वगैरे बांधलेला आहे तिथे गणपती थोडे थांबतील तिथे परत आरती होईल परत सगळे नाचतील आणि नंतर मग विसर्जन होईल असं 3 ठिकाणी थांबून विसर्जन होतं. तर गणपती माझ्या मागेच आहेत आणि मी पुढे चालतोय कारण तुम्हाला सगळं दाखवायचं आहे. जर सगळेजण नंतर आले की मग गर्दी होईल आणि तुम्हाला प्रॉपर जागा दिसणार नाही त्यामुळे मी तुम्हाला आत्ताच दाखवतोय. आणि वाट बघा कशी आहे असे या वाटेने डोक्यावरती गणपती घेऊन लोक येतात आणि ते कसे येतात तेही मी तुम्हाला दाखवेन. त्याआधी तुम्हाला पुढे गणपती विसर्जन करतो आणि पाणी किती क्लिअर आहे आणि किती स्वच्छ आहे तेही तुम्हाला दाखवतो मी. हे बघा इथूनही दिसतंय बघा पाण्याचं तळी देते. छोटी छोटी मुलं गेलेत एक्साइटमेंटमध्ये खाली बघायला गणपती कसे आहेत काय नाही आणि सॉरी पाणी वगैरे कसं आहे ते. आणि हे बघा आता मी पोचलो आहे आणि हे बघा इथे आहे ना हा एरिया आहे आमचा जिथे गावासाठी पाणी वगैरे इथून येतं. इथे पंप वगैरे आहे त्या पाण्याचा आणि इथे झरा वगैरे असतो. इकडे गणपती बसतात
स्टार्ट टू एंड या साईडला गणपती बसतात आणि त्या साईडला सुद्धा गणपती बसतात. इथे सुद्धा गणपती बसतात आणि इथे नाचतो आम्ही. इथे प्रसादी वगैरे होते आणि इथे विसर्जन होतं. विसर्जनची जागा आहे बघा किती क्लिअर आहे पाणी. एकदम क्लिअर पाणी आहे. तुम्हाला आवाज तर दाखवतो मी बघा. एकदम क्लिअर पाणी आहे आणि या पहिल्यांदाच एवढं पाणी भरले बघा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी उंदेर मामा के. एवढं क्लिअर पाणी आहे आणि इथं पाण्यासाठी आहे ना एक प्रॉपर वॉटरफॉल पण आहे. तोही तुम्हाला दाखवतो मी. पाणी बघा इथून विसर्जन करणार. इथे गणपती बाप्पाचं विसर्जन होणार एवढ्या क्लिअर पाण्यामध्ये, स्वच्छ पाण्यामध्ये. आणि पाण्याचा वॉटरफॉल पण आहे तो तुम्हाला मी दाखवतो. मी व्हिडिओ ऑलरेडी बनवला होता. माझा आवाज तुम्हाला येतो नाही तो मला नाही माहिती आहे. पण हे बघा वॉट अ सीन. इथून पाणी सगळं प्यायला वगैरे आम्हाला वाडीमध्ये प्यायला पाणी इथून येतं. तुम्ही पाईप वगैरे बघू शकता. तर इथून पाणी वगैरे आम्हाला प्यायला येतं आणि तिथे पहिलं नदीवर विसर्जन व्हायचं पण ते खूप लांब आणि एवढे डोक्यावरती गणपती घेऊन डोंगर उतरून जायचं म्हणजे खूप कठीण होतं. त्यामुळे जवळ केलं गावकऱ्यांनी आणि हे बेस्ट आहे कारण गणपतीसाठी पायऱ्या वगैरे केल्या उतरायला वगैरे आणि इकडे क्लिअर पाणी आहे एकदम. त्यामुळे अशा पाण्यामध्ये विसर्जन करायला कोणाला नाही आवडणार. आपल्या बाप्पाचं विसर्जन जर एवढ्या नीट अँड क्लीन पाण्यामध्ये झालं तर कोणाला नाही आवडणार. आणि मी तुम्हाला आता गणपती दाखवतो. असे डोक्यावरून घेऊन बघू शकता. आता तुम्हाला क्लिअर दिसेल गणपती बाप्पाला डोक्यावरून एवढ्या डोंगरातून कसं खाली आणतात.
पोहत जा पोहत. ए विरा अशी पोहत जा तिथं पोहत जा पटकन. ए बेडूक बघ बेडूक ते कोपऱ्यात बेडूक बघ ते बघ. बस बस यावर्षी मजा आहे. म्हणजे आता हेंडी लागेल बघ केवढी. तिकडे वरती विसर्जन करेल गणपती. इकडे पोरांना पोहायला ठेवायचं. ए साईशा बोल गणपती बाप्पा. हा गणपती बाप्पा. ए विरा गणपती बाप्पा. हा मजा झाली तिची. ती नाही ऐकणार आता कोणाला. मोरया. पाणी बघा मित्रांनो किती क्लिअर आहे. आणि हे बघा आमच्या गावची चिल्ली पिल्ली बघा. होय चलो वाजव वाजव. हा गणपती बाप्पा. गणपती बाप्पा. दंडन थांब जरा गणपती जाऊ दे. गणपती बाप्पा. दंडन गणपती बाप्पा. मंगल मूर्ती. अक्षो गणपती बाप्पा.
दगडी जवळ नको. गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी. गणपती बाप्पा झाला झाला. गणपती बाप्पा झालं विसर्जन वगैरे झाले बाप्पांचं सगळीकडे. बाप्पा बसले आणि पोरं आता मजा करतात आणि पोरं आता उडी मारणार आहेत. छत्रीमध्ये खांदलेली उडी मारणार येतो नंतर. हे बघा पोरं मजा करतायत. पोरांची चालली मजा एकदम. हे बघा उड्या वगैरे मारतायत. तिथं ओवी आणि जिजा. ओव्यानीच्या बघा तिथं मस्त आणि हे बघा दहीहंडी करतात. पोरांची चालली मजा पाण्यात, कारण की भरपूर दिवसांनी पाणी भेटले पोरांना खेळायला. त्यामुळे पोरं पाण्यात आहेत.
चिपकले. आणि पोरं आता करणारे दहीहंडीचा प्रयत्न. एकावर एक उभे राहून अजय मांडवकर हे उभे आहेत. मित्रांनो मस्त फ्रेश वगैरे झालं आणि आत्ताच आंघोळ वगैरे करून आलो बोललो आणि उड्या वगैरे मारल्या मस्त. त्यामुळे व्हिडिओ काढायला मिळाला नाही तर मोबाईल मी दिला वहिनीकडे आणि इकडे आलो. साईकडे दिला, साईलने वहिनीकडे दिला. बोललो आता नाही, पूर्ण घरी गेल्यावरती फ्रेश वगैरे होऊन बोलूया म्हणून. तर पूर्ण झालं आहे विसर्जन. गणपतीचं विसर्जन वगैरे कसं आहे ते तुम्ही बघितलं असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आमच्या गावातलं विसर्जन कसं असतं हे मी तुम्हाला दाखवलं. जर तेही तुम्हाला आवडलं असेल, कोकणातलं विसर्जन कसं असतं ते जर तुम्हाला आवडलं असेल तरीही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला जितकं जमेल तितक्या लोकांना शेअर करा, जेणेकरून हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचेल आणि सगळेजण कोकणातलं विसर्जन बघतील, गणपतीचं विसर्जन बघतील. तर अशा प्रकारे असतं आमच्या गावातलं गणपतीचं विसर्जन. तर आवडलं असेल तर नक्की लाईक करा आणि भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत चलो बाय बाय. वेळ झाली जाण्याची. बाय.